करोडो रुपये घेऊन मुंबईतील टोरेस कंपनीचा मालक फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना 500 कोटींचा गंडा घातला आहे. त्यामुळे या कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. सोने, चांदी, हिरे यांची विक्री करणाऱ्या टोरेस कंपनीकडून गुंतवणूकदारांना दर आठवड्याला 10% व्याजाने पैसे परत करण्याची हमी देण्यात आली होती. कंपनीने अशा स्वरूपाची अनेक आमिष दाखवून सगळी गुंतवणूक मिळवली होती आणि अशातच कंपनी प्रशासन सर्व शाखा बंद करून फरार झाली आहे. संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी प्रणिता आमकर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी. MHA-MTV मध्ये आपले स्वागत. सोने, चांदी, हिरे यांची विक्री करणाऱ्या टोरेस कंपनीने गेल्या वर्षी 3 फेब्रुवारी रोजी मुंबईत कार्यालय सुरू केले होते. सर्वसामान्यांकडून पैसे घेऊन त्या बदल्यात 7 ते 10% परतावा कंपनी देत होती. 10,000 गुंतवल्यास एक हिरा देण्यात येणार, 50,000 गुंतवल्यास गाडीचे कुपन देण्याचे आश्वासन, 1 लाखांची गुंतवणूक केल्यास घराचे कुपन देण्याचे आश्वासन, लकी ड्रॉ पद्धतीने नाव काढून बक्षीस देण्याचे आमिष देखील दाखवले होते. दागिन्यांची विक्री केल्यास गुंतवलेल्या रकमेवर आठवड्याला 4% परतावा देण्याचे आमिष दाखवून मुंबईत अनेक गुंतवणूकदार जोडण्यात आले होते. मुंबई शहरात कंपनीच्या 6 शाखा असून कांदिवलीची शाखा काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती. 4,000 रुपयांपासून गुंतवणूक करण्याची सोय होती व दर आठवड्याला त्याचा परतावा मिळत असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कंपनीत पैसे गुंतवले होते. गेल्या वर्षभरात टोरेस कंपनीने दादर, कांदिवली, नवी मुंबई, कल्याण येथे आपल्या नवीन शाखा सुरू केल्या होत्या. सुरुवातीला अनेकांना परतावा देण्यात आला. नंतर कंपनीने व्याजदर वाढवून 6% केल्यामुळे ग्राहकांनी गुंतवणुकीची रक्कमही वाढवली. कंपनीकडून विक्री होणारे दागिने बनावट होते. त्याबाबत गुंतवणूकदारांना संपूर्ण माहिती होती. मात्र अधिक परतावा मिळत असल्याने अनेकांनी केवळ लालसेपोटी गुंतवणूक सुरू ठेवल्याचे समजते. कंपनीने आतापर्यंत अनेकांना नफा मिळवून दिला. उच्चभ्रू परिसरातील इमारतीत घरे, गाड्या, दागिने असा आकर्षक परतावा देऊन कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या वाढली. 6 लाखांपेक्षा अधिक रकमेवर 11% आणि त्यापेक्षा कमी रकमेवर 4% परतावा दिला जात असे. त्यामुळे अनेकांनी कंपनीत करोडो रुपये गुंतवले. कंपनीने अन्य 7 देशांमध्येही फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. काही गुंतवणूकदारांनी हजारो तर काहींनी लाखो रुपये टोरेस कंपनीमध्ये गुंतवले. काहींना दर आठवड्याला पैसे मिळाले, ज्यामुळे लोकांचा विश्वास वाढला. रविवारी गुंतवणूक करून सोमवार ते शुक्रवारपर्यंत त्याचा मोबदला मिळत असे. मात्र गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना पैसेच मिळाले नाहीत. त्यामुळे गोंधळून गेलेल्या गुंतवणूकदारांनी या संदर्भात विचारपूस केली. यामध्ये 8 जानेवारीपर्यंत परतावा मिळेल असे ग्राहकांना सांगण्यात आले. तोपर्यंत कंपनीत गुंतवणूक सुरूच होती. रविवारी 5 जानेवारी रोजीही शेकडो नागरिकांनी आपला पैसा गुंतवला. सोमवारी अनेक गुंतवणूकदार चौकशीसाठी गेले असता सर्व कार्यालय बंद होती. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेकडो गुंतवणूकदार कार्यालयाबाहेर जमले. संतप्त गुंतवणूकदारांनी सानपाडा येथील कार्यालयात तोडफोड केली. सोमवारी 6 जानेवारीला सायंकाळी दादर येथील कार्यालयाबाहेर देखील प्रचंड गर्दी जमा झाली. टोरेसच्या शहरातील अन्य कार्यालयांबाहेर देखील असेच चित्र पाहायला मिळाले. दरम्यान पोलिसांच्या ताफ्यासह दंगल नियंत्रण पथक दादरमधील कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीतील बहुतांश कर्मचारी कंपनीतच थांबले होते. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्का, तौफिक रियाज उर्फ जॉन कार्टर, तानिया कॅसातोवा, व्हॅलेंटिना कुमार या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीत सुमारे 3,000 कोटींचा घोटाळा झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते.
पैसे दुप्पट करून देणे, मोठमोठी बक्षिसं देणे अशा फसवणाऱ्या गोष्टींपासून सावध राहा. सतर्क राहा. पैशांचे व्यवहार संपूर्ण माहिती घेऊनच मगच करा. तुम्हाला याविषयी काय वाटतं ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.